नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी फलकामुळे 6 वाहनांचा अपघात. पुढे वळण आहे, फलक ठरला धोकादायक. सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र वाहनांचं मोठं नुकसान. मनसेची समृद्धी महामार्गावर आपत्कालीन सेवा देणाऱ्या कंत्राटदाराला मारहाण. MSRDचे अधिकारी आणि पोलिसांसमोरच मारहाण. कंत्राटदारानं अरेरावीची भाषा केल्याचा मनसेचा आरोप. सांगलीत खळबळ. एका दिवसात 3 खून. पोलीस ऍक्शन मोडमध्ये. कुपवाडमध्ये आरोपींची झुंड. पोलिसांनी आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत दिला चोप. रायगडच्या कोरलाई गावात भीषण पाणी टंचाई. जलजीवन योजना अयशस्वी. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा ग्रामस्थांना फटका. शिक्षण मंडळाचे विभागीय आयुक्त राजेंद्र अहिरे यांना 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदाचा वाट्यावर. अमरावती ज्वेलरी चोरी प्रकरणात मोठी कारवाई. 1 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त. कारवाईने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये दिलासा. परभणीच्या जिंतूर रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. सख्या बहीण भावाचा जागीच मृत्यू. वटकळी गावावर शोककळा. अमरावतीच्या SRPF पेट्रोल पंपावर तिहेरी अपघात. भरधाव कारची ऑटो आणि उभ्या वाहनाला धडक. चालक मद्यधुंद असल्याचा आरोप. मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल. पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाची चिमुकलीला धडक. नाशिकच्या वडाळा नाका येथील धक्कादायक घटना. चिमुरडीवर उपचार सुरू. स्मार्ट मीटर जोडणीवरून वेताळ वामर्डेवासी आक्रमक. महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला इशारा. ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील महावितरणच्या कार्यालयावर दिली धडक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.